श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशात तुम्ही? नवरात्रीचे उपास तर सुरू आहेतच आहेत. तर थोडंसं काहीतरी म्हणजे असं चटकमटक खायसाठी एक रेसिपी आणलेली आहे, ती म्हणजे पावभाजी रेसिपी. आणि चला बघूया आपण साहित्य आणि कृती. बघायच्यासाठी आपण टमाटर घेतलेले आहेत, कांदे घेतलेले आहेत, बटाटे, गाजर आणि फुलकोबी देखील घेतलेली आहे. आणि सोबत आपण बीटरूट पण घेतलेलं आहे. पावभाजीला ना मी हेल्दी म्हणणार, कारण खरंच मस्त आपण भाज्या उकळून घेतो. याच्यामध्ये आपण बटाटे घेतलेले आहे, गाजर कापून घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत, बीटरूट आपण सोलून घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे. आणि आपण जी कोबी आहे ना, ती पण छान आपण ब्लांच करून म्हणजे उकळून घेतलेली आहे, म्हणजे ती सेफ असते. त्याच्यानंतर आपण सर्व या भाज्यांना कुकरला लावून घेऊया. त्याच्यामध्ये आपण कोबी घातलेली आहे, बटाटे, गाजर आणि किसलेलं बीटरूट घातलेलं आहे. बीटरूट जर आपण असं चिरून घातलं ना, कधी कधी ते शिजत नाही. जर आपण किसून घातलं की ते ना लगेच शिजतं आणि मस्त भाजी होते. आणि हेल्दी भाजी तर आहेच आहे ही. कोणत्या पण किती पण भाज्या घालल्या मस्त होणारी भाजी आहे ही. त्याच्यानंतर आपण जितकं भाज्या बुडेल तेवढंच पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला हे ना कुकरला लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्येच मस्त भाज्या पूर्ण शिजून जातात आणि मस्त भाजी होते ही. बघा, अशा प्रकारे आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. त्याला आपण छान मॅशरने मॅश करून घेऊया. अशा प्रकारे बघा मस्त. तर हिंदीमध्ये काय शब्द म्हणतं, काहीतरी दरदरा, तर तेच अशा प्रकारे बघा किती छान दिसतंय की नाही. मॅशरनेच आपण मॅश करून घेऊया. मॅश नसेल तर आपण रवी पण लावून घेऊ शकतो हलक्या हाताने. आणि मस्त अशी आपली पावभाजीची जी ग्रेव्ही आहे भाज्यांची, ती रेडी आहे. सारण. चला आता आपण काय करणार आहोत, आपण पावभाजीच्या फोडणीची तयारी करूया. पावभाजी म्हटलं की कांदा हा भरपूर लागणारच लागणार. तर आपण भरपूर कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर बारीक आपण टमाटर पण चिरून घेतलेला आहे. आपण छान तेल घेतलं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मस्त एक बटरचा क्यूब घातलेला आहे. तो घातला की आपण मस्त याच्यामध्ये घालूया थोडंसं जिरं नाही घातलं तरी स्किप केलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर आपण कांदे घातलेले आहे. कांदे घातलेले मस्त शिजू देणार आहोत सोनेरी होतपर्यंत. आणि त्याच्यानंतर बघा मस्त छान शिजत आहेत कांदे. आणि कांदे छान शिजत आले की आपण त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत छान बारीक चिरलेले टमाटर. 2 ते 3 टमाटर आपण असे घेतलेले आहे. आणि मस्त सलाद म्हणा, भाज्या म्हणा, अशी भरपूर हेल्दी ही रेसिपी आहे मला तरी वाटतं. बघा आपले कांदे झालेले आहेत. आपण त्याच्यामध्ये टमाटर देखील ॲड केलेले आहे. टमाटर आणि कांदे हे दोघेही छान शिजू देणार आहोत आपण. आणि जसे जसे शिजतील तसं मग आपण त्याच्यामध्ये ना आपले मसाले घालूया. या भाजीमध्ये बाहेरचा मसाला म्हणजे फक्त एक सुहाणाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणता पण पावभाजी मसाला वापरू शकता. बघा आपले कांदे टमाटे छान झालेले आहे. आपण त्याच्यामध्ये आता हळद ॲड केलेली आहे, तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं रंगाचं तिखट देखील घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे पावभाजी मसाला. आपण हे छान शिजू देऊया. मी थोडं पाणी घालणार होते, पण पाणी न घालता म्हटलं वाफेवरच आपण हे मसाले छान शिजू देऊया. आणि मस्त कमी आचेवर हे छान मसाले शिजत आले होते. आणि एक ते 2 सेकंदच फक्त मी याच्यावर झाकण ठेवलं होतं. आणि बघा त्याच्यानंतर बघा किती छान असं त्या मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे, हो की नाही? मस्त दिसतंय ना. आता झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये जे आपण सारण केलं होतं भाज्यांचं ते आपण घालणार आहोत. आणि याला छान आपण परतून घेणार आहोत. व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि छान मस्त याला परतून घेऊया आणि शिजू देऊया. भाज्या शिजलेल्या आहेतच, पण मसाल्यांसोबत देखील आपल्याला या छान व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे. बघा अशा प्रकारे, हो की नाही? मस्त दिसते ना भाजी. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ. आणि मीठ घातलेलं आहे. थोडी आपल्याला तुम्हाला जर वाटत असेल तर सर्व चव बॅलन्स करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडी साखर देखील घालू शकतो. अशा प्रकारे आपली ही झटपट होणारी जगातली सर्वात सोपी रेसिपी, मी तर म्हणेल 20 मिनटात तर रेडी होणारच. फक्त जे भाज्यांचं चिरचार आहे ते करायला जरा वेळ लागतो. पण एकदा जर भाज्या कुकरला लागल्या की मग दुसरीकडे आपली फोडणीची तयारी सुरू झाली की बस लगेच होणारी ही भाजी आहे. झटपट होणारी भाजी आहे आणि हेल्दी पण भाजी आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पुष्कळ भाज्या याच्यामध्ये घालू शकता. मस्त 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 होणारी अप्रतिम भाजी. अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली तर ही झटपट होणार आहे आणि सर्वांची आवडीची भाजी आहेतच. आणि तुम्ही ही भाजी कधीही करू शकता, टिफिनमध्ये पण देऊ शकता. रविवारचा बेत असेल तर ही भाजी तुम्ही नक्की करा, सर्वांना आवडेल. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण ही भाजी आवडीने खाणार.
ब्रेड गरम करायचं, मस्त पाव आणायचा, त्याला मस्त बटरमध्ये छान परतवायचं आणि मस्त या भाजीसोबत सर्व करायचं. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, भरपूर आपल्याला सलाद लागेलच, कांदा, निंबू वगैरे ते आपण मस्त चिरचार करून ठेवलेले आहे. सोबतच काकडी पण घेऊ शकतो, सोबतच गाजर पण आपण घेऊ शकतो. सलाद भरपूर लागतो याला आणि त्याच्यासोबत मस्त सर्व करायचं. कांदा, निंबू, पावभाजी आणि मस्त बटरवर भाजलेला ब्रेड. बघा अशा प्रकारे आपली ही भाजी रेडी आहे. आपण मस्त प्लेटिंग केलेली आहे. तो व्हिडिओ स्किप झाला, मी नेक्स्ट टाईम जरूर टाकेल. कसा वाटला तुम्हाला हा माझ्या भाजीचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि बघा अशा प्रकारे आपली पावभाजीची प्लेटिंग होती. चला या व्हिडिओचा एंड इथेच करते. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. श्री स्वामी समर्थ.